नागपुरातील बेसा पिपळा नगरपंचायत भाजप महिला आघाडी कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला। याप्रसंगी कर्तृत्ववान महिलांचा सत्कारही करण्यात आला। या कार्यक्रमाला भाजप प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा वैशालीताई चोपडे आणि भाजप प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या महामंत्री डॉक्टर प्रीती मानमोडे यांची उपस्थिती होती। आज आमचा बेसा पिपळा नगरपंचायतचा भाजपा महिला आघाडीचा पदग्रहण समारंभ आहे आणि त्यासोबतच आम्ही ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा सत्कार इथे करण्यात येणार आहे। आजच्या सगळ्या कार्यक्रमाचा सगळ्या महिलांना एक आम्ही सांगणार आहे की बेसा बेलतरोडीमध्ये भाजपा कसं मोठ्या प्रमाणात वाढवता येईल आणि महिलांसाठी केंद्र सरकारचे काय योजना आहेत, काय कार्यक्रम आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं प्रमोशन करणार आहे इथे आणि महिलांना त्याची माहिती देणार। आज बेसा या ठिकाणी छायाताई शुक्ला या अध्यक्ष आहे इथल्या आणि यांनी आज कार्यकारिणीची घोषणा या करणार आहेत। या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा जो महिला मोर्चा आहे या मोर्चाच्या विविध पदांवरती महिलांना तिथे अधिकारिक पोस्ट दिली जाणार आहे। अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण वीज पाणी या सगळ्या सुविधांपासून कोणी वंचित असू नये असा परिपूर्ण समृद्ध भारत निर्माण झाला पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी विकसित भारताची जी संकल्प यात्रा काढलेली आहे त्या संकल्प यात्रेमध्ये मोदीजी हे ओळखून आहे की भारताची अर्धी आबादी असलेली नारी शक्ती तिला जोपर्यंत सन्मान करणार नाही, तिचं सक्षमीकरण करणार नाही, जोपर्यंत कार्यकारिणीत महिला मोठ्या संख्येने येणार नाही तोपर्यंत भारताचा विकास होऊ शकणार नाही आणि त्या दृष्टीने आजच्या या कार्यक्रमाचं महत्त्व आहे। आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की आज यांचा पदग्रहण सोहळा आहे। त्याचबरोबर आताच ताईंनी सर्व माहिती दिलेली आहे, परंतु महिलांकरिताची मातृवंदना योजना आहे, सुकन्या योजना आहे, त्याच्यानंतर उज्ज्वला गॅस योजना आहे। महिलांकरिताच्या सर्व योजना आहे त्यांची माहिती प्रत्येक महिलेला असावी याकरिता आज इथे एकत्रित महिलांना बोलवलेलं आहे। मोठ्या प्रमाणात महिलांचा मेळावा आज इथे संपन्न होत आहे आणि ज्यांचं कर्तृत्व बेसा पिपळा भागामध्ये आहे अशा महिलांचा सत्कारसुद्धा आज इथे करण्यात येतो आहे। सत्कार हा एक किंवा दुसऱ्या महिलेचा नाही केला जात, परंतु सत्कार केल्याने प्रोत्साहन वाढतं व महिला समोर येण्याकरिता आणि वुमन एम्पॉवरमेंटकरिता त्याची मदत होते आणि त्याकरिता अशा कार्यक्रमांचं नियोजन भारतीय जनता पार्टी हे नेहमीच करत असते।